जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। काल सगळा निकाल आपण पाहिला परवा आणि सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना एक म्हणजे अचंबित करणारा महाराष्ट्राने निकाल दिला आणि खरोखर कोणाच्या डोक्यामध्ये देखील या सगळ्या गोष्टी नसतील। भाजपला खास करून वैयक्तिक भाजपला जो फटका बसला त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस। म्हणजे मी त्यांना सरळ त्यांच्यावर सगळ्या गोष्टी टाकतो, कारण त्या सगळ्या या पराभवाचं कारण खरंच त्यांनी मान्य केलं कालच्या सगळ्या त्या पत्रकार परिषदेत। पण तेच आहेत त्यांना ते समजून गेलं की ते देखील समजून गेले की हे याचा सगळ्या ही जी घसरण झाली त्याचं कारण मी एकमेवच आहे। त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष, फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीसांना महाराष्ट्र नापसंत करतोय, सरळ दिसलंय। आता ते काल म्हणतात की मला मुक्त करा, मी विधानसभेला पूर्ण ताकदीने उतरतो। ते जर विधानसभेला परत उतरले ना, खरोखर मी तुम्हाला सांगतो हे क्लिप माझी काढून ठेवा, पुन्हा एकदा भाजपला पिछेहाट करावी लागेल। त्याच्याऐवजी एकनाथ शिंदे, त्याच्याऐवजी राज ठाकरे यांना महायुतीचे चेहरे बनवा आणि महाराष्ट्रामध्ये आजमावून पहा, कारण पुढे असणारे शरद पवार ही सगळी लोक तुम्हाला सोडणार नाहीत। खास करून देवेंद्र फडणवीसांना तर नाहीच नाही, खासदारकीला तुम्हाला नाकारले, महाराष्ट्रातल्या विधानसभेला तुमच्यावरती मोठा रोष निघणार आहे, एवढं मात्र नक्की मी तुम्हाला सांगतो। या सगळ्या गोष्टी होत असताना पलीकडे उद्धव ठाकरेंच्या अचानक जागा लागल्या। अचानक म्हणजे अचानकच म्हणतोय, कारण अशा अपेक्षा कोणालाच नव्हती। एकनाथ शिंदेंना तर अनेक लोक म्हणत होते की एकनाथ शिंदे आता राजकारणाच्या पटलावरूनच संपून जातील, एकनाथ शिंदेंचा काय मागमूसच लागणार नाही। पण त्याच एकनाथ शिंदेंनी खेळी केली, त्याच एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकारणाचा सगळा अनुभव पणाला लावला आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून दाखवलं। फडणवीसांना सांगून दिलं की फडणवीस साहेब तुम्ही संपलाय, एकनाथ शिंदे संपलेला नाही। आणि एकनाथ शिंदेनी ताकद वरच्या केंद्रात बसलेल्या सगळ्या लोकांना दाखवून दिली की एकनाथ शिंदे अजूनही उभा आहे। त्याची अनेक कारणे, मग ते मराठा समाजाचं अंतर्गत झालेलं एकनाथ शिंदेना पाठिंबा, मतदान, दुसरी गोष्ट म्हणजे सच्चा सगळे शिवसैनिक, कारण उद्धव ठाकरेंची गोष्ट बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना कुणाला आवडलेली नाही, त्याच्यामुळे ही सगळी मोठी लोक ताकदीने उभी राहिलीत। दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी एका वर्षामध्ये जो काही महाराष्ट्र पिंजून काढला, ज्या काही सगळ्या गोष्टी केल्या, त्या सगळ्या गोष्टींचा फायदा इथं त्यांना होताना दिसतोय। या सगळ्या गोष्टी होत असताना देखील उद्धव ठाकरेंची तिकडे चांगल्या जागा लागल्या। म्हणजे हा निकाल स्वतः उद्धव साहेबांनी पाहून ते देखील आश्चर्यचकित झाले असतील, पण या निकालाचा त्यांनी चांगला जल्लोष केला। संजय राऊत तर अगदी काय म्हणजे तावातावातच बोलत होते, त्या सुषमा अंधारे तर काय नाचत होत्या, म्हणजे विचारूच नका त्या जल्लोषापुढे, जसं काय देशात सरकार यांनीच वैयक्तिक घेऊन आलेत। अशा सगळ्या गोष्टी असताना मी आता तुम्हाला सांगतो पुढं त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झाला की आमचा पक्ष मोठा झाला, आमच्याकडे ताकद आली, आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता आणू शकतो, सत्तेवरती आम्ही बसू शकतो, म्हणजे आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात। त्याच बाजूला तिकडे शरद पवारांना देखील आत्मविश्वास निर्माण झाला, काँग्रेसला झाला, कारण त्यांचं सोडा, चला त्या सगळ्या गोष्टी सोडा, फक्त उद्धव साहेबांच्या पक्षाविषयी आपण बोलूया। त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण आता सगळ्या गोष्टी करू शकतो महाराष्ट्रातल्या। पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाने किंवा उद्धव ठाकरेंनी याचा कधीच विचार केला नाही की उलट आपला पक्ष संपला। आता हे कसं काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो। उद्धव साहेबांचा म्हणजे शिवसेना बाळासाहेबांची खरी फुटली एकनाथ शिंदे निघून गेले, त्यावेळेला सगळ्या गोष्टी म्हणजे आरोप प्रत्यारोप झाले, सगळे दावे करण्यात आले। आणि दावा करत असताना उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत मागच्या निवडणुकीच्या अगदी या प्रचारापर्यंत सांगत होते की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझ्या पक्षाचं चिन्ह नेलं, सगळ्या गोष्टी नेला, म्हणजे सगळंच शिवसेनेचं चोरून एकनाथ शिंदेंनी नेलं। पण या उद्धव साहेबांनी कधी विचारच केला नाही की हे सगळं ज्या माणसाला आपण बोलतोय त्या माणसानं स्वाभिमान जपला। म्हणजे बाळासाहेबांचं बोलणं काय होतं, काँग्रेस होऊ देणार नाही, म्हणजे ते उघडपणे बिंदास बोलणारे बाळासाहेब काँग्रेसला, त्यांची कुठलीही भाषणं काढून बघा बाळासाहेबांची हयात गेली या काँग्रेसच्या विरोधात या सगळ्या गोष्टी करण्यात। या गोष्टी करत असताना एकनाथ शिंदेंनी त्यांचा स्वाभिमान जपला। पण इथंच उद्धव साहेबांनी आपल्या म्हणजे जो शिवसेना काय ते म्हणतात की माझ्या वडिलांची माझीच शिवसेना, त्या शिवसेनेला सरळ जाळीदार टोपीच घालून टाकली, हिरव्या झेंड्यात ती शिवसेना लपटली गेली। या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या निवडणुकीत, कारण उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे कुठल्याही कट्टर शिवसैनिकाचं नाही, कुठल्याही हिंदूचं नाही, उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे काँग्रेसी विचारसरणीचं, हे मुसलमानांचं, खास करून जे हिंदू विरोधी मुसलमान त्यांचं सगळ्यांचं मतदान इकडे फिरलंय। कारण उद्धव ठाकरे जेव्हा कुठेही जायचे मुस्लिमांच्या इकडे, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, तर त्यात काय जास्त जाण्यात मजा नाही आहे। पण ज्या उद्धव साहेबांना आता वाटतंय ना आतून की माझा पक्ष ताकदीने उभा राहिला, उद्धव साहेब तुम्हाला इथल्या स्थानिक शिवसैनिकाने, तुम्हाला इथल्या स्थानिक मराठी माणसाने, तुम्हाला इथल्या स्थानिक बाळासाहेबांच्या जो खरा मतदार होता त्या मतदाराने आणि इथल्या स्थानिक हिंदूंनी तुम्हाला नाकारलंय, हे लक्षात घ्या।
तुम्हाला समजत नाही आहे आज. आता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला 9-10 जागा मिळाल्या म्हणजे मी माझं अस्तित्व सगळं टिकवून ठेवतोय. पण हे फार आणि फार चुकीचा गैरसमज आहे तुमचा. कारण या मुस्लिमांनी मतदान दिलंय हे नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी मतदान दिलं हे लक्षात घ्या. कारण ही फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरा फॅक्टर चालला नाही तो म्हणजे मराठा समाजाचा, किंवा जो मराठा समाजाचा रोष होता इकडे तो सगळा तुम्हाला तुमच्या पाठीमागे राहिला. पण कुठेतरी गद्दार म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेची खरी ताकद तिकडे वाढली आणि तुमची ताकद तसं बघायला गेलं तर पूर्णपणे भुईसपाट झालेली. म्हणजे जो 2019च्या आधीचा मतदार होता त्यातला 1% मतदार फक्त तुम्हाला मतदान मिळाले. बाकी 99% एकनाथ शिंदे साहेबांकडे निघून गेलेत. आणि बाकीची जी 99%ची पोकळी भरायला आलेला सगळा मुसलमान आहे, तो मुसलमान किंवा त्यांच्या सगळ्या धर्मासाठीच फक्त आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ह्यावरती तुम्हाला फार मोठा अभ्यास करावा लागेल एवढं मात्र मी सांगतो. आणि तुम्हाला फक्त एकच सांगतो की बाळासाहेबांची खरी शिवसेना आणि बाळासाहेबांचा जो खरा माणूस होता आणि चाहता आणि तो सगळा मतदार राजा होता तो तुमच्याकडे पाठ फिरवून बसला एवढं मात्र नक्की.